हो नमस्कार. काय नाव? यश रोकडे. यश प्रकाश रोकडे. गाव कुठलं? कांदळी वडगाव. कांदळी वडगाव. तुम्ही आता कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे? माऊली. माऊली माऊली हॉस्पिटल. इथे ऍडमिट काय झाले? काल काल रात्री आम्ही मित्र नारायणगावला गेलो होतो पिक्चर बघायला. कुठे गेले? नारायणगावला. कुठल्या थिएटर मध्ये? लक्ष्मी थिएटर मध्ये. कोण कोण होतं? मी, प्रणय गुंजा, सुशांत गुंजा, आम्ही 3 जण होतो. बर. नंतर मग प्रणय गुंजाला सूरज वाजगेचा फोन आला की कुठे करून. प्रणय म्हणला आम्ही पोरं इथं पिक्चर बघायला आलो. तो म्हणला आम्ही आलो 5-10 मिनिटात. नंतर तो काहीतरी आला तिकडे, आम्हाला फोन केला कुठे बसले वगैरे. सूरज वाजगेंचा फोन तुम्हाला आला का? प्रणयला आला फोन. कुठे बसले तुम्ही. यांनी हात केला, आम्ही इथे बसलो. तिथून तो आला, त्यासोबत 4 जण होती, 4 पोरं होती. आला आणि प्रणयला विचारलं यश रोकडे कोण आहे. तो बोलला हा यश रोकडे. मी कॉलर धरली, सूरज वाजगे. हा, कॉलर धरली, गळ्याजवळ मान धरली गळा, आणि म्हणतो तुझी लायकी का, म्हणतो आमच्याबद्दल कमेंट करायची. काही चुकीची कमेंट केली नव्हती. काय कमेंट केली होती? का कमेंट युट्यूबला केली की जे एक आता पक्षप्रवेश झालाय का ताईंचा, त्यांना काहीच असं वाईट कमेंट काहीच नव्हती केली. ती जबरदस्त पार्लमेंटचे शब्द नव्हते ना? काहीच नव्हतं त्याच्यात. पुढे काय झालं? तिने मला उचललं, कानाखाली मारली. नंतर मग तो दुसरा पोरगा होता त्यासोबत, तिने माझं शर्ट वगैरे फाडलं आणि मग बाहेर मला ओढत नेलं. तिने लॉबी मध्ये नेलं. बाहेर म्हणजे स्टेजच्या बाहेर? हा, लॉबी मध्ये नेलं, मारहाण केली. आणि मला म्हणतो तू लायकी नाही मारड आहे तुम्ही, आणि तुमची जाती अशी भीक मागून खातात, असं तसं बोलला. आणि तो ओम खैरे करून त्याने येऊन मला पाठीत लाथ मारली. सूरज वाजगेने तुम्हाला मारलं, तुमच्याकडे काय पुरावा आहे? पुरावा आहे ना, काही लागले. ते झालं, सूरज वाजगेनेच मारलं याचा काय पुरावा आहे? सीसीटीव्ही आहे तिथे. कोणाकडे फुटेज? लक्ष्मी थिएटर मध्ये. तुम्ही स्वतः फुटेज पाहिलं? हो आहे तिथे. हो. फुटेज तुमच्याकडे घेतले का? हो घेतले. फुटेज तुमच्याकडे आहे? नाही. त्यांनी सूरजनी मारल्याचा पुरावा काय? मित्र होते. सुरेश वाणीने पण मारलं. पोरं होती सोबत, प्रणयनी पण बघितलं. असं वेगळा स्पेसिफिक काय पुरावा? फोटो. तुम्हाला जी मारहाण झाली ना, तुमच्याकडे तिथलं काहीतरी सीसीटीव्ही फुटेज किंवा अजून काही फोटो काढले, त्याचं काही चित्रीकरण असं काही आहे का? तिथे त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. जिथे झालं विचारलं का इथलं शूटिंग होते का इथं? विचारलं. ते काय म्हणाले? होतं म्हणले. पुढे काय झालं? पुढे काय झालं ते खाली गेले. मला म्हणलं तू परिधीचा प्रचार करताना दिसला खासदार साहेबाचा किंवा आमचा, व कमेंट वगैरे केली तुला जीव मारून टाकन म्हणलं. कुठं दिसलं तुला गायब करून. तुम्हाला सूरजनी मारण्याचं कारण काय? कारण मी फक्त कमेंट केली होती. कमेंट केली होती, त्यात असं मी काहीच चुकीचं लिहिलं नाही. चर्चेने प्रश्न सुटला असता ना, मारामारी करायची काय? त्यांना आम्ही बोललो तुम्ही काय बोलायचं शांततेत बोला. नेऊन जोरात माझ्या कानाखाली मारले, नाकात बुक्के वगैरे मारले. सगळं दुखते माझं पूर्ण पाठ. वाजगेंना पण नीट ओळखत नाही, फक्त एक परिचय आहे म्हणून तेवढंच. बाकी असं काहीच मी मेसेज वगैरे केलं. हो दिली. काय दिली? मला मारहाण वगैरे केली, जातीवाचक शिव्या वगैरे केल्या. पोलिसांनी काय काय केलं? त्यांनी गुन्हा वगैरे दाखल करून घेतला. तुमची मागणी काय? माझी मागणी एवढीच आहे, त्यांना कठोर कारवाई व्हावी त्यांच्यावर. तुमच्या सोबत कोण होतं? माझ्यासोबत प्रणय होता, सुशांत होता, प्रीतम शेटकाळे होते. नाही, तुम्ही जे सिनेमा पाहायला गेले तुमच्या सोबत कोण होते? मी, प्रणय आणि सुशांत गुंजा असे 3 जण होतो आम्ही. अजून तुम्हाला काही सांगायचे? त्यांना लवकरात लवकर तुम्ही कठोर कारवाई करा. नियमित पोलीस काय असते कारवाई करते. तब्येतीची काळजी घ्या. प्रणय गुंजाळ. तुमचं काय नाव? सुशांत गुंजाळ. आता ज्यांना मारहाण झाली ही घटना कुठे किती वाजता घडली? ही घटना 9:30च्या दरम्यान नारायणगावला लक्ष्मी थिएटर मध्ये आम्ही सिनेमा पाहायला गेलो होतो. त्या दरम्यान मला सूरज बडे मी छोटे मी त्या दरम्यान मला सूरज वाजगेंचा फोन आला. कुठे मी सांगितलं मी अशा ठिकाणी. कितीचा शोभा? 9:30 9:15 9:26 हा 9:26 ही घटना घडली. त्याच्यानंतर सूरज भाऊ तिथे 5-10 मिनिटात लगेच आले.
आल्याच्या नंतर मग त्यांनी मला परत फोन केला की कुठे थिएटर म्हणजे हात वर कर. मी हात वर केला, ते माझ्या जागेवर आले. हा माझ्या बाजूला बसलेला होता आणि हा साईडला बसला होता माझा भाऊ. तर मग ते 4-5 जण आल्याच्या नंतर मग हा घाबरला, कारण ह्यांनी अगोदर पोराने तिकडे प्रवेश केला होता अजितदादा पवार गटामध्ये. तर मग त्याचा मनात वगैरे काय राग असेल आणि त्यांनी कमेंट केली होती एका पोस्टला. एका ताईने तुमच्या समक्ष ते बोलवलं मारलं? हो, माझ्या समोरच मारले. मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण ते 5-6 जण असल्यामुळे मी काही करू शकलो नाही. मी सुरेश वाघेंना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याबरोबर तो ओम खैरे म्हणून तो मुलगा होता, त्याने त्याच्या पोटात वगैरे लाथा होता मारून त्याला गेले. तुमची मागणी काय? माझी मागणी काय नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण राजकीय हेतूने त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, उद्या जीवघाला हल्ला होऊ शकतो, उद्या काही होऊ शकतं. याला जबाबदार कोण? सुरेश वाजगे वगैरे तुम्ही सगळे चांगले मित्र आहेत ना. हा, पण मग हे खुलशी राजकारण काही कामाचं नाही ना. घडलं असेल काय राजकीय हेतू तो ज्या पक्षात, त्याने एका पोस्टला कमेंट केली होती. एका ताईने म्हणजे प्रवेश केला होता अजितदादा पवार गटामध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा ती शरद पवार गटामध्ये तिने प्रवेश केल्यानंतर त्याने हा राजकीय खुन्नस आणि त्याच्यामध्ये परत काल 2-3 प्रवेश झाले होते. त्याच्यावर परत फेरबदल वगैरे झाले. म्हणजे त्या खुलशी हेतूने त्यांनी तिच्यावर युवकाला तुम्ही मारहाण केली म्हणताय, त्याचा काही पुरावा? सीसीटीव्ही फुटेज म्हणजे आहे ना, रेकॉर्ड सर्व फुटेज आहे. सीसीटीव्ही फुटेज मी स्वतः चेक केलेले. तुम्ही सोडवण्याचा काही प्रयत्न केला नाही? मी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ते 5-6 जण असल्यामुळे मी काहीच करू शकलो नाही आणि तो पॅसेज कमी असल्यामुळे मला त्याला रोखता आलं नाही. तुमची मागणी काय आहे? कठोर कारवाई झाली पाहिजे यांच्यावर. काय त्यांचे नाव माहिती त्या युवकांचे? हा, सुरेश भाऊ वादगे होते, त्याच्यानंतर विकी खेबडे म्हणून, रुपेश खैरे नारायणगाव शहराध्यक्ष, त्याच्यानंतर ओम खैरे म्हणून. आणि ओम खैरेने जास्त मारहाण केलेली, कारण सुरेश वाघेला मी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याचा गळा वगैरे पकडला होता, त्यांनी कानाखाली वगैरे त्याच्या मारले, त्याच्या गळ्याला धष्टपुष्ट आहे, तुम्ही सोडू शकत होते ना. पण तो पॅसेज आहे, त्या पॅसेजमध्ये आपण बसतो सिनेमा पाहिला, त्या पॅसेजमध्ये तेवढा स्पेस नव्हता ना हालचाल करायला. त्यांना त्यांचा मला अगोदर फोन आला होता, तू कुठे? मी तो फोन आधी इग्नोर केला होता. त्याच्यानंतर परत मला त्यांचा फोन आला, मला वाटलं काहीतरी इमर्जन्सी काम आहे, मी तो फोन रिसिव्ह केला. त्यानंतर ते तिथे लगेच हजर झाले. हे सगळं खरं. आणि एक 4-5 दिवसापूर्वी कॉल आला होता, त्या कॉलमध्ये प्रशांत काळेचा आणि माझा उल्लेख केलाय. तुमच्या हिंमत असेल ना तर तुम्ही नारंगमध्ये येऊन दाखवा. सुरेश भाऊ म्हणजे काय एवढा सोपा माणूस नाही. मी एकतर तुम्ही सेटलमेंट करून घ्या, नाहीतर काय होईल, मला जे करायचं मी करतो म्हणला. तुम्ही नारंगमध्ये फक्त येऊन दाखवा याशिवाय म्हणलं. आणि ते रेकॉर्ड पाहिजे, रेकॉर्ड सुद्धा माझ्याकडे आहे, वाजून दाखवू शकतो. तुमची आता मागणी काय आहे? त्यांच्यावर कठोर कारवाई करा, मला एवढीच मागणी माझी. आणि आज जसा याच्यावरती हल्ला केला तसे उद्या माझ्यावरती करू शकतात. आणि हे प्रशांत काळे किंवा प्रणय मुंदळ असतील किंवा काय करता असतील आमचे. दोघे होते का तिघे होते? आम्ही तिघे होतो. आम्ही 3 जण होतो. तिसरा सहकारी कुठे? तिसरा म्हणजे आम्ही तिघे होतो. आणि हा साईडला बसला असल्यामुळे आणि ह्या सर्व पोरांनी पक्ष ठरवून प्लॅन वगैरे केलं नाही ठरवून वगैरे काय प्लॅन केलं नाही. त्याच्या समोर फोन आला. चौकशीमध्ये जर असं काही निघालं तुम्हीच घेऊन गेले, तुम्ही सगळं प्लॅन केला असं तर नाही ना? काहीच अडचण नाही, आमच्यावर बिंदास कठोर कारवाई करा असं काय आढळतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे राजकारण जे चालले, हे इलेक्शन चालले, हे 4 दिवसाचे. आम्ही मित्र 10 वर्षापासून आम्ही सर्व मित्र आहेत. हे पोरं रात्रंदिवस माझ्याबरोबर फिरतात, पण आम्ही फक्त एक मित्र म्हणून तिथे शो बघायला गेलो होतो. आम्ही काही कुठल्या राजकीय कार्यक्रमाला गेलेलो नव्हतो किंवा कोणत्या कुठल्या राजकीय कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो नव्हतो. त्याच्यामुळे मी त्याला सांगत होतो की आपण जे काय असेल त्याच्यावर टाकू नका. हे लोकशाही, आम्ही काही करू शकतो ना. आणि 8 दिवसापूर्वी ही पोरं माझ्याबरोबर काम करत होती, त्यांना विचार पटले नाही. त्याच्यानंतर पोरांना मी विचारलं का तुम्ही तिकडे प्रवेश केला, तर पोरांनी मला डायरेक्ट सांगितलं का अतुल शेठ बेनके आमदार यांच्या विरुद्ध हा बोलतोय, त्यांना चॅलेंज करतोय, त्यांना सल्ले देतोय. हे आम्हाला पटलेलं नाही, कारण आम्ही पहिल्यापासून आमदार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही? हो, पहिल्यापासून. ज्या युवकाला मारहाण झाली, सुरेश वासगेने त्यांना मारहाण का केली असेल? या राजकीय हेतूनच केली ना मारहाण. राजकारणाचं काय संबंध? मग त्याचं म्हणणं असं आलं की ती पोरं आमदार साहेबांचं तिकडे काम करताय, तू इकडे काम करतोय, मग ती पोरं तुझ्यावर. तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे? तो अजितदादा पवार गट. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.